त्याच्यात थोडंसं आपण 2 मिनिटं 3 मिनिटं थांबतो आणि अशा पद्धतीने जर 11 वाळींना 45 ते 50 मिनिटं लागतात तर 10 ते 11 मिनिटांमध्ये 11 वाळींचा संकल्प करून परमेश्वराला अर्पण करणारे महाभाग कसे असतील, कशा पद्धतीने ते जप होत असेल, कशा पद्धतीने ते कार्य होत असेल. आणि म्हणून कार्य आणि कार्याचा कार्यकारण भाव या दोघंही जोपर्यंत एकत्रपणे काम करत नाही, कार्य आणि कार्याचा कार्यकारण भाव. कार्यकारण भाव म्हणजे काय, तर मला परीक्षेमध्ये भरपूर यश मिळालं पाहिजे, त्या अनुषंगाने मी सरस्वतीच्या मंत्राचा जप करतो. ओम विद्यादाता सरस्वती माता नमो नमः. हा मंत्र जो आहे ना, हा मंत्र गणेशासह सरस्वतीचा आहे. विद्यादाता सरस्वती माता नमो नमः. विद्या देणारी आणि विद्या देणारा दोघांची एकाच शब्दामध्ये गुंतवणूक आहे, गुंफलेला आहे. म्हणून या मंत्राला जर आपण विद्या संपादनासाठी वापरला तर ते कार्य आपल्याला कशासाठी करायचं आहे, तर विद्या संपादनासाठी करायचं आहे. हा आपला कार्यकारण भाव आहे. आणि कार्य काय आहे, तर मंत्राचा जप करणं हा कार्य आहे. कार्य आणि कार्यकारण भाव हे दोघंही जेव्हा एकच वेळा कार्य सुरू होतं त्याच वेळेस ते संकल्प आणि ती विचारधारा परिपूर्ण होते. मी नुसतं म्हटलं की मला विद्या संपादन करण्यासाठी मंत्र म्हणायचा आहे, मी फक्त म्हटलंच, प्रत्यक्षात कार्याला मी सुरुवात केलीच नाही. कार्यकारण भाव कसा असतो हेही समजून घेतलं नाही तर मला विद्या मिळेल, मला यश मिळेल. ज्या यशासाठी मी या परमेश्वराच्या सामने बसलेलो आहे तो परमेश्वर तरी मला यश देईल का? नाही देणार. कार्यकारण भाव माझा चुकतो आहे. कार्यप्रणाली देखील मला कशा पद्धतीने राबवायची हे माहीत नाही आहे, तर मी हे कार्य होऊच शकत नाही. आणि म्हणून करता अनेक दिवस अनेक पद्धतीने अनेक मार्गाने अनेक चांगल्या थोर मोठ्यांच्या आशीर्वादाने बरेच दिवस परमेश्वराची सेवा केली जाते, परंतु त्याचा उपयोग त्यांच्या जीवनामध्ये त्यांना हवा तसा मिळत नाही. केलेली सेवा वाया जाणार नाही आहे, परंतु त्याचा उपयोगही होत नाही आहे. आणि म्हणून जेही कार्यकारण भाव आपण घेणार आहोत त्या कार्यकारण भावाचा कार्याशी जोपर्यंत मिलाप होत नाही तोपर्यंत आपण केलेल्या कुठल्याही संकल्पाला निर्धाराला गती मिळणार नाही, ते यश संपादन होणार नाही. आणि अशा पद्धतीने उद्यापनाचे हे 2-3 प्रकार जरी सांगितलेले असले तरी अनेक प्रकार उद्यापनाचे आहेत. प्रत्येकाला ज्या पद्धतीने आपल्याला आनंद वाटेल त्या पद्धतीने त्याने ते उद्यापन करावं. परंतु महिनाभर उद्यापन, महिनाभर उपोषण ज्यांनी केलेलं आहे, महिनाभर संकल्प ज्यांनी केलेला आहे त्यांना मात्र उद्यापनाची पद्धत ती 33 पद्धतीनेच आहे. इतर ठिकाणी तुम्हाला जसे योग्य वाटेल त्या पद्धतीने करावं आणि
ज्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून महिनाभर ही पोथी श्रवण केलेली आहे, त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी आपल्या घरामध्ये, आपल्या घराजवळ, आपल्या देवघराजवळ गोपालकृष्णाची स्थापना करा, मंगळवारी करा सकाळी, त्याची पूजा आपल्याला जशी जमेल तशी करा. नाहीच काय जमलं तर दूध साखरेचं नैवेद्य दाखवा, नाहीच काय जमलं तर एखादं फळ त्या ठिकाणी ठेवा. आणि आपण जे कार्य केलं श्रवण करण्याचं ते त्या नारायणाला सांगा की मी महिनाभर व्हिडिओच्या माध्यमातून हे कथेचं श्रवण केलेलं आहे आणि ते केलेलं श्रवण मी तुझ्या चरणावर अर्पण करतो. मला योग्य ते कार्य, योग्य ते सद्बुद्धी आणि योग्य तो तुझा आशीर्वाद प्राप्त होऊ दे. नतमस्तक व्हा आणि परमेश्वराचं अधिष्ठान प्राप्त करून घ्या. ज्यांना शक्य असेल त्यांनी कुंभदान करा, ज्यांना शक्य असेल त्यांनी वस्त्रदान करा, ज्यांना काहीच नसेल तर त्यांनी दोन्ही हात, तिसरं मस्तक त्या नारायणाला अर्पण करा आणि आपल्या या व्रताची सांगता अवश्य करा. आणि अशा प्रकारे प्राप्त होय सकळ सदा, आपल्याला जे हवं आहे ते सदाही आपल्याला प्राप्त होईल. कुठल्याही प्रकारे मनामध्ये शंका नाही, कुशंका नाही. पद्मपुराण इथे संबंध मनोश्रुत विरचित 29 श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान